हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज क्रोशा आर्टमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण ताटासमोरील फुलापानांची सुंदर अशी रांगोळी शिकणार आहोत. चला तर मग. यासाठी मी हे 2 रंग घेतलेले आहेत. पानांसाठी हिरवा आणि फुलांसाठी लाल. 4 प्लाय लोकर आहे. हे मोती आहेत 8 नंबरचे. 1.6 mm ची क्रोशा हुक आणि एक सीझर. ज्या रंगाची फुलं करायची आहेत त्या रंगाने आपण विणायला सुरुवात करू. आता मी लाल रंगाने सुरुवात करते. पहिले साखळ्या करू. 6 साखळ्या करायच्या आहेत सुरुवातीला. सहा साखळ्या झाल्यानंतर अजून 4 साखळ्या एक्स्ट्रा करायच्या आहेत. 1 तिथे मी अंगठ्याने पकडले, 2 3 आणि 4. आता जिथे मी अंगठ्याने पकडले चौथ्या साखळीत तिथे आपल्याला एक खांब करायचा आहे. 1 DC इन द 4th चेन. हे बघा, अशा पद्धतीने तिथे एक लूप तयार होईल. हे बघा. आता परत 6 साखळ्या करायच्या आहेत आपल्याला. त्याच्यानंतर पुढे 4 साखळ्या एक्स्ट्रा. अंगठ्याने तिथे पकडा, 2 3 4 आणि चौथ्या साखळीमध्ये एक खांब करायचा आहे. त्यामुळे तिथे लूप तयार होतं आणि त्या लूपमध्ये आपल्याला फुलं करायची आहेत. आता 2 लूप झालेत. 6 साखळ्या करू परत. त्याच्या पुढे 4 आणि चौथ्या साखळीत खांब करायचं आहे. हे बघा, 3 लूप झालेले आहेत. आता हे असंच वाढवत जायचं आहे. मी टोटल 20 लूप बनवणार आहे. तुम्ही तुमच्या ताटाच्या हिशोबाने लूप्स बनवा. हे बघा, माझे 20 लूप बनवून झालेले आहेत. तुम्हाला ज्या ताटासमोर रांगोळी बनवायची आहे त्या ताटासमोर असं मांडून बघा की इतपत योग्य आहे का. जर अजून मोठी करायची असेल तर तुम्ही लूप अजून वाढवू शकता. मी आता 20 लूपमध्येच रांगोळी बनवणार आहे. हे बघा. आता हे 20वं लूप झालेलं आहे माझं. आता मी 3 साखळ्या करणार आहे आणि आता फुलं बनवायला घ्यायची आहे. या लूपमध्ये आपल्याला 5 पदरी पफ स्टिच करायचा आहे. ज्यांना पफ स्टिच करता येत नसेल त्यांच्यासाठी मी एक व्हिडिओ अपलोड करत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये सगळ्या प्रकारचे स्टिचेस कसे विणायचे ते दाखवलेलं आहे. आता सुई व दोऱ्याचा विडा घेऊन सगळ्या लूपमधनं बाहेर काढलं. हे बघा, एक चेन केली म्हणजे तिथे गाठ बसली आहे. आता 3 साखळ्या करायच्या आणि त्याचा आपल्याला पिको करायचा आहे. सुई व दोऱ्याचा विडा घेतला आणि पहिले आपण 3 साखळ्या केल्या होत्या. इथे हाफ DC करायचा आहे. हे बघा, सुईवर दोऱ्याचा विडा घेऊन सगळ्या लूपमधनं बाहेर काढलं. अशा प्रकारे एका पफ स्टिचवर एक पिको करायचा आहे. आता अजून एक पफ स्टिच करू 5 पदरी. आता सुई व दोऱ्याचा विडा घेऊन सगळ्यातून बाहेर काढलं. अशा पद्धतीने एक साखळी केली म्हणजे तिथे गाठ बसेल. आता 3 साखळ्या केल्या आणि सुई व दोऱ्याचा विडा घेऊन आता हाफ DC करायचं आहे. म्हणजे 2 पफ स्टिचच्या मध्ये अशी सुई घालून तिथे हाफ DC करायचं आहे. हे बघा, खूप सोपं आहे पिको करणं. प्रत्येक पफ स्टिचवर आपल्याला पिको करायचं आहे, हे विसरू नका. या लूपमध्ये आपल्याला 4 पफ स्टिच करायचे आहेत म्हणजे आपल्या त्या 4 पाकळ्या झाल्या फुलाच्या.
हे बघा फुलाचा अर्धा भाग झालेला आहे. पूर्ण फूल झाले की त्याला 3D इफेक्ट येईल. आता आपल्याला याच्या 6 साखळ्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला सिंगल क्रोशाने जोडायचं आहे इथे. हे बघा आता पुढच्या लूपमध्ये डायरेक्ट आपल्याला पफ स्टिच करायचे आहेत 4. जसे पहिल्यांदा केले तसेच अशा पद्धतीने पफ स्टिच करा. सुईवर दोऱ्याचा विडा घेऊन सगळ्यातून बाहेर काढा. एक साखळी करा म्हणजे गाठ बसेल. 3 साखळ्या आणि हाफ टीसीने त्याचा पिको करायचा आहे अशा पद्धतीने. असे अजून 3 पफ स्टिच करून घ्या म्हणजे फुलाचा अर्धा भाग तयार होईल. हे बघा फुलांचा 2 अर्धे भाग झालेले आहेत. आता या 6 साखळ्यांच्या मध्यभागी म्हणजे तिसऱ्या साखळीत सिंगल क्रोशा करायचा आहे. हे बघा हे बघा आता अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण पट्टी ही विणत जायची आहे. या लूपमध्ये 4 पाकळ्या करा. मध्यभागी सिंगल क्रोशाने जॉईन करा. हे बघा माझा राऊंड हा पूर्ण झालेला आहे. फुलांची एक साईड विणून झालेली आहे 4-4 पाकळ्यांची. आता आपल्याला शेवटी काय करायचं आहे बघा. याच लूपमध्ये आता परत अजून 4 पाकळ्या करायच्या आहेत म्हणजे 4 पफ स्टिच करायचे आहेत. जसे आधी केले तसेच. आता 3 साखळ्या करा. सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन हाफ टीसी करा. हा झाला 3 साखळ्यांचा पिको. हे बघा आता 5 पाकळ्या झालेल्या आहेत. अजून उरलेल्या 3 याच लूपमध्ये करायच्या आहेत.
हे बघा, आता हे फूल पूर्ण झालेलं आहे 8 पाकळ्यांचं. किती सुंदर दिसतंय बघा. आता मध्ये तिसऱ्या चेनमध्ये इथे सिंगल क्रोशाने जॉईन करायचं आहे, जसं आधी केलं होतं तसंच. आता पुढच्या लूपमध्ये 4 पाकळ्या झालेल्या आहेत, अजून 4 पाकळ्या करून घ्या आणि मध्ये तिसऱ्या साखळीमध्ये सिंगल क्रोशाने जॉईन करा. अशी ही पट्टी पूर्ण करा. बघा, माझी पट्टी पूर्ण झालेली आहे. किती सुंदर दिसत आहेत फुलं. या पट्टीचा उपयोग तुम्ही वॉल हँगिंग म्हणून करू शकता, तोरण पट्टी म्हणून करू शकता. आता आपल्याला शेवट करायचा आहे फुलाचा. आता पहिले 3 साखळ्या केल्या होत्या आपण, इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तुम्हाला पानं बनवायची नसतील आणि फुलांचीच रांगोळी बनवायची असेल तर तुम्ही इथे दोरा कट केला तरी चालेल, पण मी तुम्हाला पानं कशी बनवायची ते दाखवते. पहिले 9 साखळ्या करू आणि आता या फुलाच्या बॅक साईडला पाठीमागे आपल्याला विणायचं आहे. इथे जे सेंटर आहे जिथे आपण सिंगल क्रोशा करत होतो तिथे अशा पद्धतीने सुई घालून एक सिंगल क्रोशा करायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं बॅक साईडला आपण आता विणत आहोत. आता 4 साखळ्या करा आणि परत सुई त्याच ठिकाणी अशा पद्धतीने घालून सिंगल क्रोशा करायचा आहे. तिथे एक आपलं आता लूप तयार झालं. हे बघा, 4 साखळ्यांचं लूप तयार झालं. त्यामध्ये आपल्याला पानं विणायची आहेत. परत 9 साखळ्या करा आणि सेंटरला इथे सिंगल क्रोशा करा. सेंटर म्हणजे तिसऱ्या साखळीमध्ये आपण जिथे सिंगल क्रोशा करत होतो तिथे 4 साखळ्या केल्या आणि परत सेंटरला सिंगल क्रोशाने जॉईन केलं, म्हणजे तिथे 4 साखळ्यांचं लूप तयार झालं. असं पूर्ण पट्टी आता करायचं आहे. 9 साखळ्या करायच्या पहिले आणि 2 फुलांच्या मध्ये इथे सिंगल क्रोशाने जॉईन करायचं.
खूप सोपा राऊंड आहे हा. 4 साखळ्या करा आणि तिथेच परत सिंगल क्रोशाने जॉईन करा. चला तर मग हा राऊंड असाच पूर्ण करू. हे बघा 9 साखळ्यांचा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. सेंटरला 4-4 साखळ्यांचे लूप तयार झालेत. आता शेवटी इथे आपण स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. 2 पफ स्टिचच्या मध्ये एक साखळी केली आणि आता इथे दोरा कट करा. आता आपल्याला नंतर नवीन रंग जोडायचा आहे. पानांसाठी हिरवा रंग. ही पट्टीची बॅक साईड आहे, ही फ्रंट साईड. आता तुम्हाला समई रांगोळी बनवायची असेल तर ही पट्टी जॉईन करून दिली अशा पद्धतीने की समई रांगोळी झाली. समई रांगोळीसाठी आपल्याला छोटा गोल करावा लागेल. आता पानांसाठी आपल्याला नवीन रंग जोडायचा आहे, हिरवा. हे 3 लूप आहेत, तिथे आपण अशा पद्धतीने नवीन रंग जोडत आहोत. हे बघा 3 साखळ्या केला, एक खांब झाला, अजून एक खांब करा त्याच लूपमध्ये. आता एक साखळी करा आणि आता ट्रिपल क्रोशा करायचा आहे. सुईवर दोऱ्याचे 2 वेढे घ्यायचे आहेत आणि 2-2 लूपमधनं बाहेर काढायचे अशा पद्धतीने. आता 3 साखळ्या करा आणि आता 3 साखळ्यांचा आपल्याला पिको करायचा आहे. हे 2 जे लूप दिसत आहेत त्या लूपमधनं सुई अशी बाहेर काढून स्लिप स्टिच करायची आहे. आता एक साखळी करायची आणि एक खांब करायचा आहे. आता 3 साखळ्या करा. सुरुवातीला 3 साखळ्यांचा खांब केला होता, शेवटी पण 3 साखळ्यांचा खांब आणि स्लिप स्टिचने तिथे जोडून घ्यायचं आहे. सगळं आपण एकाच लूपमध्ये करत आहोत. आता त्याच लूपमध्ये दुसरं पान बनवू. 3 साखळ्या केल्या, पहिला खांब झाला, अजून एक खांब, एक साखळी, एक ट्रिपल क्रोशा, तीन साखळ्या, 2 लूपमधनं सुई अशी बाहेर काढून स्लिप स्टिच, म्हणजे 3 साखळ्यांचा पिको झाला. एक साखळी, एक खांब आणि आता 3 साखळ्या करायच्या, म्हणजे खांबच येतो आणि स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे एकाच लूपमध्ये. एकाच लूपमध्ये आपण 2 पानं बनवलेली आहेत. ही बघा किती छान दिसत आहेत पानं. तुम्हाला अजून एक पान बनवायचं असेल एकाच लूपमध्ये, म्हणजे 3 पानं तरी चालेल. मी 2-2 दाखवते तुम्हाला बनवून. आता 9 साखळ्या करायच्या आहेत हिरव्या रंगाने सुद्धा. आणि आता पट्टीच्या पाठीमागे आपल्याला विणायचं आहे. हे जे लूप आहे 4 साखळ्यांचं बनवलेलं, त्यामध्ये आपल्याला 2 पानं बनवायची आहेत. आत्ता जशी बनवली तशी. सिंगल क्रोशाने जॉईन करायचं आहे. 3 साखळ्या, पहिला खांब झाला, अजून एक खांब, एक साखळी, एक ट्रिपल क्रोशा, सुईवर दोऱ्याचे 2 वेढे घेऊन लूपमधनं बाहेर काढलं आणि 2चा 1, 2चा 1 असं आपण 3दा करतो म्हणून ट्रिपल क्रोशा. आता 3 साखळ्या आणि त्याचा पिको, म्हणजे 2 लूपच्या मधून सुई अशी बाहेर काढली आणि स्लिप स्टिच केली अशा पद्धतीने. हे बघा आता एक साखळी, एक खांब, तीन साखळ्या आणि त्याच लूपमध्ये स्लिप स्टिचनी जोडून घेतलं अशा पद्धतीने. एक पान आपलं तयार झालं. हे बघा 2 फुलांच्या मध्ये असे पान येणार आहे. आता अजून एक पान बनवायचं आहे. परत 3 साखळ्या, एक खांब,
2 खांब झाले, 1 साखळी, 1 ट्रिपल क्रोशा। हे सिक्वेन्स फक्त तुम्ही लक्षात ठेवा। 3 साखळ्यांचा पिको, 1 साखळी, 1 खांब आणि आता 3 साखळ्यांचा शेवटचा खांब स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे बघा, 2 फुलांच्या मध्ये अशा प्रकारे 2 पानं तयार झालेली आहेत। किती सुंदर दिसत आहेत बघा। आता अशाच पद्धतीने प्रत्येक लूपमध्ये 2-2 पानं करून घ्या। ही बघा, आपली पट्टी तयार झाली आहे। सगळी पानं आपली बनवून झालेली आहेत। 2 फुलांच्या मध्ये 2 पानं किती सुंदर दिसतात बघा। आता प्रत्येक फुलाच्या मध्ये एक एक मोती लावून घ्या। अशा प्रकारे आपली ताटाची रांगोळी तयार। अशा प्रकारे तुम्ही समई रांगोळी बनवू शकता। तुम्ही नक्की ही ताटाची रांगोळी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा। सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा। थँक्यू।